नमस्कार. तुमचं स्वागत आहे अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत 36 साइज 4 टक्स ब्लाउजचं पेपरवर पेपर कटिंग कसं करायचं आणि ब्लाउजवरून मापे कशी घ्यायची ते. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हा आहे आपला मापाचा ब्लाउज. आपण आता ह्याच्यावरून आपले मापे काढून घेऊया. सर्वप्रथम आपल्याला पाठीमागची उंची मोजायची आहे. आपण इथं पाठीमागची उंची मोजून घेऊया. आपल्या ब्लाउजची पूर्ण उंची आहे 13 इंच. आता आपण समोरच्या भागाची मापे मोजून घेऊया. आपण समोरच्या भागाचं पेपर कटिंग करणार आहोत. आपल्याला आता आपला शोल्डर मोजायचा आहे 2.5 इंच. समोरचा गळा मोजायचा आहे 5.5 इंच. मोंढा मोजायचा आहे 6 इंच. 6 इंच आपला मोंढा आहे आणि आपल्या ब्लाउजची रुंदी आहे 9 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. म्हणजे आपला हा 36 साइजचा ब्लाउज आहे. आता आपण मार्किंग करायला सुरुवात करू. आता आपल्याला उंची घ्यायची. आपण समोरच्या भागाचं पेपर कटिंग करत आहोत त्यामुळे आपल्याला 14.5 इंच उंची घ्यायची. समोरच्या भागामध्ये नेहमी आपल्याला अर्धा इंच उंची वाढवायची असते. आता आपण आपली गळा रुंदी टाकून घेऊया. आपली गळा रुंदी 2.25 इंच. जर 40 पर्यंत जर माप असेल तुमच्या ब्लाउजचं तर तुम्ही फक्त 2.25 उंची घ्या. जर जास्त मोठा गळा कस्टमरला आवडत नसेल तर. शोल्डर आहे 3 इंच. मोंढा आहे 6 इंच. आता आपण आपल्या ब्लाउजची रुंदी टाकूया. 9 + 2 म्हणजे 11 इंच. 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी लागेल. आता आपण इथं मोंढ्याला आकार देऊन 1 इंचावर घ्यायचा आहे. 1 इंचावर आपल्याला मोंढ्याला आकार द्यायचा समोरच्या भागासाठी. आता आपण इथं आपला समोरचा गळा टाकूया. समोरचा गळा आहे आपला 5.5 इंच. गळा रुंदी आहे 2.25 इंच. आता आपण इथं गळ्यासाठी ड्रॉप तयार करून घेऊ. आपण गळ्याला ड्रॉप केलाय. आता गळ्याला आकार देऊन घेऊ. आता आपल्याला आपली क्रॉस पट्टी मोजायची आहे. आपली क्रॉस पट्टी आहे 2.5 इंच तयार. त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून आपल्याला 2.25 इंच करायची. खालच्या साईडला ब्लाउजची रुंदी 11 इंच. तर आपण याला जोडून घेऊया. आपल्याला आता क्रॉस पट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे. खालच्या साईडला आपली क्रॉस पट्टी येईल 2.5 इंच. 2.25 इंच आणि 1/2 इंच आकार देण्यासाठी म्हणजे ही 3 इंच आपण मार्किंग करून घेणार आहोत. अर्धा इंच शिलाईमध्ये गेलं तर तयार 2.5 इंचाची होते. आता 1/2 इंचावर आपण क्रॉस पट्टीला आकार देऊया. आपला क्रॉस पट्टीचा आकार झालेला आहे. आता आपण ब्लाउजला आपल्या टक्स टाकूया. 3 इंच रुंदीवर आपल्याला 1.5 इंच उंचीचा टक्स टाकायचा आहे आणि त्याची रुंदी राहील 1.5 इंच. दीड इंच उंची आणि 1.5 इंच रुंदीचा आपला हा समोरचा टक्स राहील. आता आपण कमरेच्या साईडचा टक्स घेऊया. 6.25 इंच म्हणजे
अर्धं राहील आपलं 3च्या अलीकडील एक रेष. आता आपण याला 4.5 इंचावर आपला साईडचा टक्स टाकून घेऊया, कमरेच्या साईडचा. आता आपण मोंड्याच्या साईडचा टक्स घेऊया 3 इंचावर. आता आपण हुक लुकाच्या साईडचा म्हणजे समोरचा मध्याचा टक्स घेऊया 3 इंच. टक्सची रुंदी राहील 2 इंच. आता आपल्याला ह्याचं कटिंग करून घ्यायचे. 36 साईज ब्लाऊजचं समोरच्या भागाचं आपलं आता हे पेपरवर मार्किंग तयार झालेलं आहे. आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊया. सर्वप्रथम आपल्याला क्रॉसपट्टी कट करायची. आता आपण बाकीचे भाग कट करून घेऊया. आपल्याला आता गळा कट करायचा आहे. आपला गळा कट झालाय. आपण आता शोल्डर कटचं कट करून घेऊ आणि मोंढा कट करू. आता आपण आपला मोंढा कट करूया. अशा पद्धतीने 36 साईज 4 टक्स ब्लाऊजचं पेपर कटिंग समोरच्या भागाचं आपलं तयार झालेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच रोज नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येईन. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान कमेंट करा. धन्यवाद.